हॅलो स्टुडंट्स, मी रुपेश दिनकर ठाकूर, BSc B.Ed. माझी शाळा आहे अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर विरार. माझा विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 इयत्ता 10वी सेमी इंग्लिशसाठी आणि प्रकरणाचं नाव आहे चॅप्टर नंबर 1 ग्रॅव्हिटेशन. हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर फर्स्ट लेक्चर ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी Part 1, and we will study our first lesson, gravitation. तुम्ही सर्व सेमी इंग्रजीचे विद्यार्थी आहात, त्यामुळे आपण इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेचा वापर करणार आहोत. तुम्हाला माहितीच आहे, ज्या वेळेला ग्रॅव्हिटेशन याचा उल्लेख येतो त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर एकच शास्त्रज्ञ येतात आणि ते शास्त्रज्ञ म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून न्यूटन हे आहेत. हे तुम्हाला एक चित्र दिसतंय, आपल्या पहिल्याच पेजवर आहे की न्यूटन हे एका सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले आहेत आणि त्या झाडावरून एक सफरचंद खाली पडत आहे. आता ह्या घटनेच्या बऱ्याच विविध गोष्टी सांगितल्या जातात. आता ह्या चित्रामध्ये किंवा तुम्ही गोष्ट जेव्हा ऐकता त्यावेळेला तुम्हाला नेहमी अशी गोष्ट सांगितली जाते की न्यूटन ह्यांच्या डोक्यावर सफरचंद पडलं. आता ते सफरचंद डोक्यावर पडलं की आणखी कुठे बाजूला पडलं हा वेगळा मुद्दा आहे, पण आता आपल्याला एवढंच लक्षात घ्यायचं आहे की सफरचंद झाडावरून खाली पडलं. तर पाहूया, ज्या वेळेला त्यांना असं लक्षात आलं की सफरचंद ज्या वेळेला झाडावरून खाली पडलं त्यावेळेला त्यांनी असा विचार केला की वाय डू ॲपल्स फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड अँड दे डू नॉट फ्लाय इन अ डायरेक्शन हॉरिझॉन्टल. म्हणजेच व्हर्टिकली ॲपल का खाली पडलं, ते असं हॉरिझॉन्टली का गेलं नाही, असा त्यांना प्रश्न पडला. आणि त्या प्रश्नातूनच त्यांनी आणखी असा विचार केला की जर सफरचंद झाडावरून खाली आलो, ते कुठे हॉरिझॉन्टली गेलं नाही, म्हणजे जेवढे काही झाडांवर सफरचंद आहेत, आपण एक पुढचं आकृती पाहूया, त्यामध्ये दिसेल की ते अनेक सफरचंद झाडाला लागलेले आहेत. ही सर्व सफरचंद इथे तिथे न जाता व्हर्टिकली डाऊनवर्ड खाली पडतात. याचाच अर्थ काय की असं कुठलं तरी एखादा फोर्स आहे की जो त्या सफरचंदांना खाली अट्रॅक्ट करतो आणि ह्या फोर्सलाच त्यांनी पुढे नाव दिलं ग्रॅव्हिटेशनल force. Newton thought that if the force of gravitation acts on apple on the tree at different heights from the surface of the earth, can it also act on the object at even greater height? मग जर सफरचंदावर जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर काम करत असेल तर तोच फोर्स आणखी उंचावर असलेल्या एखाद्या ऑब्जेक्टवर काम करत असेल का? तर उंचावर असलेला ऑब्जेक्ट म्हणजे एखादं मून प्रमाणे उंचावर असणारा ऑब्जेक्ट, किंवा कॅन इट ऍक्ट ऑन इव्हन फार्दर ऑब्जेक्ट्स लाईक द अदर प्लॅनेट्स अँड द सन. म्हणजेच केवळ मून पर्यंतच नाही तर मूनच्याही पलीकडे असणारे जे इतर प्लॅनेट्स आहेत आणि इतर स्टार्स आहेत किंवा आपला जो स्टार आहे सन, ह्याच्यावर सुद्धा तो ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन मुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स अट्रॅक्टिव्ह फोर्स काम करत असेल का, हा त्याला प्रश्न पडला. ह्यातूनच ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही संकल्पना पुढे आली. दिस कन्सेप्ट हॅज केम अप, or this concept is explained
by Newton. We have seen in our last standards the laws of motion, which are also known as Newton's laws of motion. There are three laws of motion we have studied last year. I hope you remember that, and depending on these three laws of motion, Newton also given three different equations, and which are known as Newton's equations of motion or Newton's kinetic equations. And these equations, if you observe all these three equations, you will understand that there are 5 different values. Which are they? कोणकोणत्या व्हॅल्यूज आहेत? The v, that means final velocity, u, it is initial velocity, a means acceleration, and t means time. Then s means distance or displacement. Then that means there are total 5 values. Those values are v, u, a, t, and s. And the relationship between these 5 values are given with these 3 equations. आपल्याला ह्या इक्वेशन्सचा पुढे उपयोग होणार आहे. पहिलं इक्वेशन काय आहे? v इज इक्वल टू u प्लस at. दुसरं इक्वेशन आहे s इज इक्वल टू u t प्लस हाफ at स्क्वेअर. आणि तिसरं इक्वेशन आहे v स्क्वेअर is equal to u square plus 2as. Now look at the picture shown on the slide. Here you will see one person is revolving one string, and that string was attached with an object, and he revolved it in a circular path. एक ऑब्जेक्ट आहे दोरीला बांधलेलं, आणि ते ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ मध्ये फिरवलं जातंय. आता जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर आर यू अप्लाइंग एनी फोर्स ऑन द स्टोन? त्या स्टोनवर म्हणजेच त्या दगडावर कुठला फोर्स अप्लाय होतोय का? काय सांगता येईल? तर फोर्स अप्लाय होतो, कारण आपल्याला माहिती आहे की जिथे फोर्स अप्लाय होतो तिथे नेहमी काय असतं? चेंज इन वेलॉसिटी और चेंज इन डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. इथे आपल्याला दिसतंय की तो जो स्टोन आहे तो त्याची डायरेक्शन सतत बदलते, आणि त्याचबरोबर त्याची वेलॉसिटी सुद्धा बदलता येऊ शकते, त्याचा रिव्हॉल्विंगचा स्पीड कमी जास्त करून. त्यामुळे देअर मस्ट बी अ फोर्स. हा फोर्स आपण कसा स्टॉप करू इन विच डायरेक्शन इज दिस फोर्स ऍक्टिंग? हा फोर्स कोणत्या डायरेक्शनने ऍक्ट होतो? ही डायरेक्शन म्हणजेच इथे जर आपण पाहिलं, जर आपण हा सोडून दिला तर तो काय होईल? इट विल ट्रॅव्हल अलॉंग द टँजंट ऑफ दिस सर्क्युलर पाथ. मग हा जो सर्क्युलर पाथ आहे त्याच्या टँजंटला तो काय होणार आहे? मूव्ह होणार आहे. आणि हा जर फोर्स आपल्याला थांबवायचा असेल, इफ वी वॉन्ट टू स्टॉप this force, then we will have to release the string release केली तर तो फोर्स काय होईल? स्टॉप होईल, and that stone will travel along the tangent of that circular path. Now what will be the effect on stone? ते आपण आताच पाहिलं. it will travel along the tangent of that circular path. Now during the revolution, here we will notice that
if we revolve some object which is attached with string, जर एखादा ऑब्जेक्ट एखाद्या दोरीला बांधला आणि ते आपण फिरवलं तर आपल्या लक्षात येतं की आपल्या हाताला एक झटका लागत असतो, जोर लागत असतो, and that object tries to move away from center, that means our hand, आपल्या हातापासून तो लांब जायचा प्रयत्न करत असतो, दगड असेल किंवा काही लोखंडी वस्तू. पण that string holds that object towards our hand. ती स्ट्रिंग, ती दोरी काय करते, त्या ऑब्जेक्टला आपल्या हाताजवळ धरून ठेवते आणि ती सतत हाताच्या दिशेने ती दोरी त्या ऑब्जेक्टला खेचत असते, and due to that force it revolve in circular path. म्हणून त्या फोर्समुळेच, खेचून धरल्यामुळेच काय होतं, ते ऑब्जेक्ट जे आहे ते सर्क्युलर पाथ मध्ये रिव्हॉल्व होतं. And that force which acts on any body moving along a circle and it is directed towards the center of the circle, that force is nothing but centripetal force. Centri means towards center, centripetal means towards center, the force acting towards center. Here you will see the direction shown on the string is towards center. What are the examples of centripetal force? याचे काही एक्झाम्पल आपल्याला सांगता येतील का सेंट्रिपिटल फोर्सचं? एक आपल्या ओळखीचं एक्झाम्पल आहे, पण ते पाहूया. इथे आपल्याला चित्रात दिसतंय की एक शेतकरी त्याच्या पिकाचं रक्षण करण्यासाठी, पिकावर जे पक्षी येतात त्या पक्ष्यांना दूर हाकलण्यासाठी एका विशिष्ट अशा उपकरणाचा वापर करतो, and that instrument is nothing but it acts or it follows the law of centripetal force. त्याला आपण गोफण म्हणतो. गोफणीमध्ये दगड अडकवलेला असतो आणि तो दगड वेगाने गोल गोल त्या दोरीच्या साहाय्याने फिरवला जातो आणि एका ठराविक ठिकाणी त्याला झटका दिला जातो आणि त्या झटक्यामुळे तो जो दगड आहे तो आपल्याला हव्या त्या ठिकाणी फेकता येतो. And this is one of the example of centripetal force. Now here one of the great scientist, his name is Kepler. By using some experiments or some instruments, he had made some laws, and those laws are named after his name, that is Kepler's laws. इथे आपल्याला दिसतंय की सायंटिस्ट केपलर यांनी काही लॉज बनवलेले आहेत. आपण पाहूया ते लॉज काय आहेत. आता इथे चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय इथे एक सौरमाला दाखवलेली आहे, सूर्य आहे आणि अराउंड सन इट्स प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड इट. आपण पाहूया ह्याच्याशी संबंधित काही नियम केपलर यांनी मांडलेले आहेत. त्या अगोदर आपण एक कॉन्सेप्ट लक्षात घेऊया. Kepler's law, to understand Kepler's law we have to understand this figure or this experiment. इथे आपल्याला दिसतंय की एक कोन घेतलेला आहे. जर आपण तो कोन हॉरिझॉन्टली कट केला तर आपल्याला इथे सर्क्युलर फिगर मिळणार आहे, सर्कल मिळेल. आणि जर हाच कोन आपण if we take with some cut it in angle, that means if we cut through this plane, हे जे प्लेन आहे ह्या प्लेन मधून आपण कट केला, say it is not parallel to horizon, then it will give one
shape like this, and this elongated circle is nothing but ellipse, and this elliptical shape looks like this, like an egg. अंड्यासारखा त्याचा आकार असतो. And it has special characteristic that it has two foci. That means त्याला दोन फोकाय असतात, F1 F2. फोकाय म्हणजे काय, तर लाईक अ सेंटर, आपलं अर्थचं जे सेंटर असतं, एखाद्या सर्कलचं जे सेंटर असतं, ते सेंटर पासून जर सर्कल घेतलं तर त्या सेंटर पासून हे जे सर्कम्फरन्स आहे सर्व ठिकाणी सारख्याच अंतरावर असेल. पण इलिप्टिकल शेप मध्ये हे जे फोकस आहे, या फोकसला जोडणारी जर आपण एखादी त्या सर्कम्फरन्स वरचा एक पॉइंट घेतला, then if we add both these distances, they will remain constant. म्हणजेच काय, जर आपण A पॉइंट इथे घेतला आणि AF2 आणि AF1 हे डिस्टन्स मेजर केलं आणि त्याचे ऍडिशन केलं, दॅट मीन्स AF2 प्लस AF1, तर काहीतरी सर्टन व्हॅल्यू होईल. आणखी एक पॉइंट घेतला B, तर पुन्हा दोन डिस्टन्सेस मिळतील, BF1 आणि BF2, आणि ह्यांचं जर ऍडिशन केलं तर ह्या दोघांचे ऍडिशन आणि ह्या दोघांचे ऍडिशन यांचं जर आपण टोटल केली तर ती सेम येते. दॅट मीन्स BF1 प्लस BF2 ह्याचा एक व्हॅल्यू घेतली आणि AF1 प्लस AF2 ह्याची व्हॅल्यू घेतली तर त्या दोन्हींची व्हॅल्यू सेम येते. तसंच CF1 प्लस CF2 घेतलं तर त्याचे सुद्धा व्हॅल्यू या A आणि B मुळे झालेल्या डिस्टन्सेस मुळे जेवढं डिस्टन्स होईल तेवढीच त्याची व्हॅल्यू सुद्धा असणार आहे. म्हणजेच हा एक स्पेशल कॅरेक्टरिस्टिक आहे ह्या इलिप्सचं, आणि त्याचाच यूज केपलर्स लॉ एक्सप्लेन करण्यासाठी झालेला आहे. आपण पाहूया केपलर्स फर्स्ट लॉ. केपलरचा पहिला लॉ, elliptical orbit with the sun at one of the foci. आपण यासाठी आपल्या बुकचा सुद्धा उपयोग करूया. इथे आपल्याला दिसेल की an ellipse has special characteristics that AF1 plus AF2, that means AF1 plus AF2 is equal to BF1 plus BF2, is BF1 plus BF2 and is equal to CF1 plus CF2, CF1 plus CF2. म्हणजे जर ह्या इलिप्स वर कितीही पॉइंट घेतले तर त्या सगळ्या पॉइंट मध्ये अशी जी डिस्टन्सेस आपण ह्या F1 आणि F2 ह्या फोकायमुळे जे डिस्टन्सेस तयार होतील ते डिस्टन्सेस हे नेहमी त्यांचे ऍडिशन सेम असतं. Now we will move towards Kepler's first law. Kepler's first law, the orbit of a planet is an ellipse with the sun at one of the foci. म्हणजेच काय की कोणतंही प्लॅनेट जर आपण घेतलं तर त्या प्लॅनेटचं जे ऑर्बिट आहे ते ऑर्बिट कसं असणार आहे, इलिप्टिकल म्हणजेच elongated circle सारखाच, but somewhat it gets elongated and it forms ellipse. आणि हे इलिप्टिकल सर्कल मध्ये ते ऑर्बिट असेल, इलिप्टिकल ऑर्बिट असेल, आणि सन जो आहे हा दोन फोकायपैकी कुठल्या तरी एका फोकायवर, एका फोकसवर असणार आहे. दोन फोकायपैकी एका फोकसवर सन असणार आहे. इथे आपल्याला हे दिसतंय S means sun and that blue one is planet and it always revolve in elliptical path. पहिला लॉ अगदी सोपा आहे. नेक्स्ट लॉ,
Kepler's second law, the line joining the planet and the sun sweeps equal areas in equal interval of time. नीट लक्षात घ्या की प्लॅनेट हे सतत रिव्हॉल्व होत असते. फॉर एक्झाम्पल, इफ one planet is given, suppose this is Earth and it is at position A, it will move along this elliptical path. Now suppose it moves from A to B, that means it covers a distance A to B, and due to this distance, if we make a line or we make a segment SB and then SA, and due to this ASB, we will get one part here which is a part of that ellipse, and it will have some area. That means this area, suppose we name or number as A1, we numbered as 1, then this area ASB will be same as CSD. CSD. Now here you will see the area which is numbered as 2. It will form by the distance C to D. Then again here the area 3 is formed by distance A to F. That means a triangle like shape SEF. Now here you will clearly understand that when the object is nearer to sun or a planet is nearer to sun, it moves faster, and if it moves away, its speed goes on reducing. That means इथे जर तुम्ही पाहिलं तर A to B हे डिस्टन्स खूप जास्त आहे, पण ते डिस्टन्स कव्हर करायला जेवढा वेळ लागतो तेवढ्याच डिस्टन्स मध्ये तेवढ्याच वेळामध्ये C to D हे डिस्टन्स कव्हर केलं जातं, आणि तेवढ्याच वेळामध्ये E to F हे डिस्टन्स कव्हर केलं जातं. म्हणजे तुमच्या इथे लक्षात येईल की A to B हे अंतर सगळ्यात जास्त आहे आणि E to F हे अंतर सगळ्यात कमी आहे. म्हणजे ज्या वेळेला एखादा प्लॅनेट सन भोवती रिव्हॉल्व होत असतो, त्यावेळेला जेव्हा तो सन जवळ असतो तेव्हा जास्त ग्रॅव्हिटी असते आणि त्यामुळे त्याचा स्पीड सुद्धा जास्त असतो, वेगाने पुढे सरकतो, आणि जसा तो लांब जातो त्यावेळेला त्याचा स्पीड कमी होतो आणि तो हळूहळू पुढे सरकत असतो. आणि त्यामुळेच हा केपलरचा सेकंड लॉ इथे दिसतोय की द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट and the sun sweeps equal areas at equal interval of time. Then third law, Kepler's third law, it is little bit complicated, but we will simplify it. The square of its period of revolution around the sun is directly proportional to cube of mean distance of a planet from the sun. That means square of its period of revolution around the sun. Period of revolution means T. Period of revolution is T, which is shown here. It is directly proportional to cube of mean distance of planet from the sun. Cube of mean distance
of a planet from the sun. म्हणजेच काय तर टी सपोज जर आपण एक्झाम्पल घेतलं अर्थचं तर अर्थचं व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टी फॉर अर्थ it takes 365 days to revolve around the sun. That means period of revolution of sun, earth is t. That means it is 365. And what is r? R means radius, or we can say average distance of a planet. म्हणजे सन पासून त्या अर्थचं असलेलं ॲव्हरेज डिस्टन्स. ह्या दोन व्हॅल्यूज मध्ये एक रिलेशन आहे. ते रिलेशन म्हणजे टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. म्हणजे पिरियड ऑफ रिव्होल्युशनचा स्क्वेअर हा मीन डिस्टन्स किंवा ॲव्हरेज डिस्टन्स फ्रॉम सन जर घेतलं तर त्याचं क्यूब घेतलं तर त्याच्याशी तो प्रपोर्शन मध्ये असतो. इट इज डायरेक्टली proportional to cube of the mean distance of a planet from the sun. That means t square is directly proportional to r cube. म्हणजे आपल्याला इथे केपलरचा तिसरा नियम किंवा थर्ड लॉ ऑफ केपलर कॅन बी explained or can be stated as t square is directly proportional to r cube, and whenever there is a proportion is given there must be a proportionality constant, and therefore t square upon r cube is constant and that constant is k. मला वाटतं हे तुम्हाला केपलर्सचे तीनही नियम समजलेले आहेत.